बरोबर आहे. अशी मान्यता होती, मान्यता आहे की 1,00,000 लोक जेवले की 1 घंटा वाजायचा. बरोबर आहे का? काही कोटी जेवल्या वाजायचा. मला काही निश्चित माहिती नाही, पुन्हा वाद नको. एखादा भागवतकार पुन्हा म्हणायला वादाला यायचं 1,00,000 जेवत होते 1 कोटी. भरपूर लोक जेवल्यानंतर अगणित म्हणून आपण त्याला 1 घंटा. आणि तिथं आपले संत सुखाचार्य गेले आणि त्यांना काय आमंत्रण नसतं तरी गेले. किंवा एवढं मोठं कार्य चालू म्हणलं आपण तिथं जावा. बरोबर आहे का? आणि त्या उष्ट्या पत्तरवाडी मधलं 1 शीत खालचं, 1 शीत घाललं की घंटा वाजायला चालू झाला. म्हणून संत इतके श्रेष्ठ आहेत की त्यांना अन्नदान जर आपण केलं तर इतकं महान आहे. पण 1 घंटा म्हणले, आज काय घंटाच वाजायचा थांबा नाही म्हणले, आज किती जीव होते ते, कोण असा आलाय म्हणले. हे मी इकडे तिकडे फिरायला लागल्यावर भगवान परमात्म्याने श्रीकृष्णाला सांगितले, अरे सुखाचार्य आले, त्यांचं नावच काय सुख, आणि सुखाचे आचार्य म्हणले ते. एवढं या संतांचं महत्व आहे. म्हणून या संतांच्या पायाला तेवढ्या प्रकारचं महत्व आहे. ते ज्ञानरूपी चरणाला तशा प्रकारचं महत्व आहे. आणि म्हणून ती मागणी तशा प्रकारची आहे. म्हणून जे गोड झालं ही सभा सकळ साधू संतांची, पंडित ज्ञानी पाठक श्रुती यांची, येथे सकळ अशी विनवणी. तुम्हाला सगळ्यांना लागून या पाया, करल टाळी, बोला इथं संताला विन्मुख होऊ नका, नाही तर मग उपजोनी करंता नेणे अद्वैत वाटा आणि रामकृष्ण प्रेम. सरळ सांगितले माऊलीने, हे जीवजंतूशी तेथील प्रमाणे निर्णय मेदासी. आणि हे जीवजंतूशी, मग आपल्याला नाही कळलं तर आपण जीव आणि जंतू. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर मला जीव देण्याचा अधिकार नाही, मी तुम्हाला जीव देऊ शकत नाही, तर तुमचा जीव घेण्याचा मला काय अधिकार आहे का? मी एखाद्या प्राण्याला जीवदान देऊ शकत नाही, तर त्याला कापण्यात मला काय पुण्य आहे का? मला काय अधिकार आहे का? बघा, मी तुम्हाला 10 रुपये दिले तर मी म्हणू शकतो माझे 10 रुपये परत दे. मी तुम्हाला काही दिलेलं नाही, तुम्ही मला, असं काय कामाचं? काय कामाचं का? याने काही भगवंत आणखी एक दृष्टांत सांगतो. भगवंत जे काशीचे त्यांचा कोतवाल कोण आहे? कालभैरव. बरोबर आहे का? कोण आहे? कालभैरव. ज्यांचं ज्यांचं भैरव नाव असतं ना, हे संतालाच त्रास देण्यासाठी, म्हणजे शिक्षा लावण्यासाठी असतात साधकाला. त्याच सांगतो तुम्हाला शास्त्र, ऑन रेकॉर्ड सांगतो ना. जे जे सगळे नामधारक आहेत, जे जे सगळे साधक आहेत, त्यांना शिक्षा लावायचा अधिकार यमाला नाही. लक्षात आलं का? कुणाला? जे सगळे नामधारक आहेत, जे सगळे साधक आहेत, जे भारी भक्त आहेत, त्यांच्याकडे यम येतं का? यमाचं गिराईक नाही म्हणले, त्याने एकदाच राम राम म्हटलेलं आहे. बरोबर आहे का? यम नाही म्हणले. ते आपल्याकडे जुनी कथा सांगितली जाते, ते नाव ठेवलं होतं त्यांनी प्रल्हाद करा. बरोबर आहे का? ते शेवटी त्याच्या मुलाचं नाव घेत होता, राम 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 राम. पण ते भगवंताचं नाव घेतल्यावर ते यम आलं तर म्हणले, हे तुझं गिराईक नाही, त्याच्यासाठी विष्णूचे दूत आले, हे आमचं गिराईक. तसं जे नाम साधना करतात त्यांच्यासाठी यम त्यांना काही करू शकत नाही. मग तरी जर आपण चुकलो इकडे येऊन बी, हे आपलं गिराईक नाही, पण आपण काही चुका केलेल्या असतील तर त्याला दंड तर झाला पाहिजे ना. मग त्याला दंड लावण्यासाठी कालभैरव आहे. मग त्याच्यापेक्षा वाईट दंड देतो. म्हणजे अज्ञानात केलेली चूक एक तर्फी मान्य, तर मान्यच नाही, पण कदाचित त्याला क्षमा केली जाऊ शकते. पण ज्ञानी लोकांनी जर वारंवार चुका केल्या तर त्याला क्षमा लक्षात येते का? म्हणून आपण मागायचंय, मोठ्या प्रेमाने मागायचंय. आजचा दिवस आपला मागणीचाच आहे. म्हणून मागणे ते एक तुझं प्रत्यय आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतांची निरवी हे चिमत देवी, अनेक काही तुझं मागो तेव्हा. उद्या तुम्हाला काल्याचं कीर्तन ऐकायचंय, काल्याचं चिंतन करायचंय, बाकीचे सगळे हे करायचे. म्हणून जी जी सेवा आहे त्या सेवेला काय करतो आता? पूर्ण विराम देतो. मला वाटतं आता भरपूर तुम्ही बी गायलेला आहेत 7 दिवस, आणि तुमच्याकडे बघून मला वाटतंय की आता नाही गायलेलं बरं आहे. आणि म्हणून आता शेवटी आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर